रामकृष्ण हरी कृपा पाहता लोचन कृपा पाहता
मागणे ते एक तुझ प्रती मागणे ते एक तुझ प्रती तरी पाहे मागणे ते एक तुझ मागणे ते तुझ प्रती आहे, मागणे ते तुझ प्रती तुझ प्रती आहे.
टाळी वाजवा. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निरवी हेची मज दे, अनेक तुझे काही न मागे तू. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतांसी निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तू. विठ्ठल मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझ. आता केशी राजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे धन्य धन्य नामदेवा. एका जनार्दनी चरणी ठेवा. सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्व परिचित अशा प्रकारचा अभंग आहे. फक्त या अभंगाची गंमत अशी आहे, या अभंगाचा पूर्वार्ध विनेकराला पाठ असतो आणि उत्तरार्ध टाळकऱ्यांना पाठ असतो. विनेकराला जर उत्तरार्ध म्हणा म्हणलं तर ती म्हणणार नाही, कारण पाठच करत नाही आपण. हा अभंग फक्त ऐकीव म्हणजे कानपाठ ज्याला म्हणतो आपण, ऐकून ऐकून पाठ झालेला अभंग. असो, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. तुकोबरा या अभंगातून मागणं मागतात हे उघडच आहे, पण काय मागतात हे महत्वाचं आहे. प्रसंग असा घडलाय, तुकोबारा पांडुरंगाच्या जवळ गेलेले आहेत. वारीला आल्यानंतर तुकोबारा पांडुरंगाचं दर्शन घेणं हा विधीच आहे. तुकोबारांच्या काळामध्ये एवढी गर्दी नव्हती, सिक्युरिटी नव्हती, तिथं हाकलण्याकरता माणसं नव्हते बाकीची. तुकोबारा तर म्हणतात की त्या काळामध्ये दर्शन असं मिळायचं, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. पांडुरंगाचं पहिलं दर्शन असं होतं की गेल्यानंतर जिथं ते आता पुजारी बसतात ना, त्या कट्ट्यावर आपण उभं राहायचं आणि पांडुरंगाला कडकडून भेट घ्यायची, मिठी मारायची आणि मग आलिंगन दिल्यानंतर चरणस्पर्श दर्शन घ्यायचं, असा नियम होता. आता राहिलं का? आता असं जर करायचं म्हटलं तर वारीचं दिवसमान वाढवावं लागतील आपल्याला, आणि ते शक्य होणार नाही. ह्या वारीचं आषाढीचं पुढच्या आषाढीला दर्शन व्हायचं, तो विचार सोडा. पण त्या काळामध्ये फार गर्दी कमी असलेली, लोकसंख्या मर्यादित होती, आणि त्यामुळं तुकोबारा ज्या वेळेस पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाची तुकोबारांची नजर का झाली की भगवंताने अशी मान खाली घालावी. तुकोबांनी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, देव आपल्याकडे पाहत नाही. का पाहत नाही? तुकोबारा सुज्ञ आहेत. तुमच्या आमच्यासारखं असं जर म्हणलं असतं, जाऊ दे देवाला वेळ नाही, आपण निघून गेलो असतो पुढं. तुकोबाराने विचार केला, अरे दोनदा तीनदा झालं, देव आपल्या नजर देत नाही, आपल्याकडे पाहत नाही. का पाहत नाही? मग तुकोबाराने देवाला पर्याय दिला, देवा माझं काही चुकलं का?
किंवा तुकोबारा म्हणतात, काही माझे कळू आले गुणदोष. काही माझे गुणदोष कळले देवा तुम्हाला, का बघत नाही माझ्याकडं? तुकोबारांनी परिहार दिल्याबरोबर देव म्हणतात, तुकोबा तुमचे गुणदोष काही कळले नाही, काही दिसले नाही, मग का बघत नाही माझ्याकडं? कसं बघणार? तुकोबारांची सेवा एका युगातली नाही, एका अवतारातली नाही, 4 युगामध्ये 5 अवतार तुकोबारांचे आपल्याला पाहायला मिळतात. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. आणि या 4ही अवतारामध्ये तुकोबारांचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो. दैत्य कुळामध्ये प्रल्हादाच्या रूपानं म्हणजे हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये, दुसरा वानर कुळामध्ये अंगदाच्या रूपानं, तिसरा यादव कुळामध्ये उद्धवाच्या रूपानं, कलियुगामध्ये 2 अवतार, त्यातला पहिला अवतार शिंप्याच्या कुळामध्ये नामदेवाच्या रूपानं आणि दुसरा मराठा कुटुंबामध्ये तुकोबाराच्या रूपानं. असे एका तुकोबारांचे 4 युगामध्ये 5 अवतार आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 5ही अवतारामध्ये जगद्गुरूंनी देवाची उपासना करताना निष्कामतेनं केलेली आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा मनामध्ये ठेवून उपासना केली नाही. तुम्ही आम्ही उपासना करतो, तुमची आमची सेवा वेगळी आणि संतांची सेवा वेगळी. तुम्ही आम्ही केलेली उपासना अशी आहे, अपेक्षेसहित आहे. आपण देवापाशी नारळ ठेवतो, नुसता नारळ ठेवत नाही बाबा, मग शेंडीसह नारळ ठेवतो. शेंडी म्हणजे अपेक्षा. अपेक्षेसह उपासना करताना आपल्याला पाहायला मिळतो वर्ग आपला. का? अज्ञानाची पूजा, इच्छिती संपदा, तयाच्या चित्ता बोध कैसा. अज्ञानानं केलेली उपासना आणि संत महात्मे ज्ञानासह उपासना करतात. अपेक्षेरहित कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता देवा करता देवाचं भजन, देवा करता देवाचं नामचिंतन आपल्याला जमतं का? देवा करता छे, मग स्वतःचा उद्धार करण्याकरता अहो आपण आपल्याकरताही करत नाही नामचिंतन. का? हे मी सांगत नाही, तुकोबारांच्या भाषेत तुम्हाला सांगतो. व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुन्हा. काय तुकोबारांनी सांगितलं? अरे आपल्या कीर्तनाची जगाला वावा वाटली पाहिजेत, लोकांना म्हटलं पाहिजे वा 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 महाराज काय कीर्तन केलं. कोणी म्हटलं पाहिजे? जगाने म्हटलं पाहिजे. वा वा काय गायन केलं, वा 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 काय उड्या हाणल्या. कोणी म्हणावं? जगानं म्हणावं. देवानं आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा आपली कधीच नसते. म्हणून तुकोबार सांगतात, व्हावा वाटे जना, आपल्या गुणाची जगाला व्हावा वाटावी आणि त्यासाठी केलेला आटापिटा आपल्याला पाहायला मिळतो. पण संतांची उपासना त्याच्याकरता नाही. देवाची या चढे आळवावे देवा ओस देह भावा पाडून या. देवा करता देवाचं भजन, देवा करता देवाचं नामचिंतन जे काय आहे. किंवा तुकोबार तर अगदी स्पष्ट सांगतात, बोलण्याची नाही आता देवावी न काही. किंवा गोळी तुकोबारा म्हणतात, एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी तरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. अहो संतांचा विषय दुसरा नसतो. तुकोबारा अगदी स्पष्ट सांगतात, विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा
शेवटपर्यंत शब्द आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विषयच नारायण बनलेला असतो आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यांच्या जवळ नाही. कारण सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या देवाकरता करायच्या आहेत आणि देवाकरता जर करायच्या असतील त्याचा आपला भाव निर्माण होऊच शकत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रे गवा. अपेक्षा संतांच्या नाही. किंवा गेले आशा पाश निवारोनी. अपेक्षा नाही, आशा पाश. अनेक प्रकारचे पाश सांगितले, त्यात आशा पाश सातवा असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. बराच मोठा विषय आहे तो, आपल्याला तिकडे जायचं नाही जास्त. पण तोही आशा पाश संत महात्म्यानं झुगारून लावला, त्याला आपल्याजवळ थांबवलं नाही. निरपेक्ष उपासना, निरपेक्ष बुद्धीने केलेली सेवा. कारण काय तुकोपर्यंत म्हणतात, निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. निष्कामता आहे, निश्चळता आहे आणि पांडुरंगाच्या विषयी विश्वास आहे. अशी उपासना संत महात्मे तुकोबार आहे. चारही अवतारामध्ये, अगदी प्रल्हादाच्या अवतारातली कथा पहा, सगळ्यांना माहीत आहे की केवळ देवाकरता, देवाला सुख वाटावं म्हणून आम्ही घ्यावे नाम, तिसी करणे त्याची. किंवा आमावडे नाम घेता तोही पिता संतोषी. भगवत भक्तांचा आवडीचा विषय नामचिंतन आहे आणि यांचं नामचिंतन त्याला आवडतं. कुणाला? पांडुरंगाला. आणि असाच विषय संत महात्मे घेतात. दुसरा कोणता विषय त्यांच्या जीवाला चित्ताला स्पर्श करू शकत नाही. अशी निष्काम उपासना तुकोबारांनी कृत, त्रेता, द्वापार आणि कली ह्या युगामध्ये केली. नामदेवांच्या अवतारात जर आपण पाहिली तर किती निष्कामता आहे. इतकी उपासना आहे की नामदेवांचा अधिकार असा आहे, ज्या ज्या वेळेस नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरात जायचे आणि नामदेवाच्या विण्याचा झणकार, नामचिंतनाचा नामदेवांच्या गजर देवाच्या कानावरती पडल्याबरोबर भगवंताने म्हणावं माझे नामदेवराय आले. आणि मग देव जर इतर कोणासंग आधी गप्पा मारत बसला असेल, बोलत बसला असेल आणि नामदेवांचा आवाज कानावर पडल्याबरोबर बाकीच्याला भगवंताने बाजूला करावं, आधी नामदेवाकडे जावं आणि विचारावं, काय नामदेवा, कसं काय बाबा. मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात, नाम जाता रावोळा नाम जाता रावोळा देव बोले आदित्यासी संप्रदाय जुन्या चाली आहेत फार. फळ परंपरेमध्ये लोकांना माहित आहे. असं नाथराय सांगतात, नामा जाता राऊळासी देव बोले आदित्यासी. राऊळामध्ये नामदेवांचा प्रवेश झाला आणि नामदेवांचा गजन नामचिंतनाचा देवाच्या कानावर पडल्याबरोबर भगवंतानं उठून यावं आणि देवाला नामदेवा म्हणतो, नामदेवा कसं काय बाबा.
विचारपूस करावी. का? नामदेवांची उपासना एका युगातली आहे का? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हे तर आहेच आहे, पण त्याच्या पुढे जाऊन नामदेवाला म्हणतात जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. अरे जन्मजन्मामध्ये तुझी उपासना केली आणि त्याचमुळे तू आम्हाला प्राप्त झाला. अन्यथा देव भेटणं सोपं आहे का? अति कठीण जर कुठली गोष्ट असेल जगामध्ये तर ती भगवंताची भेट होणं. तुकोबाराय अगदी स्पष्ट सांगतात, अशक्य गोष्टी आपल्याला शक्य होतील, करता येतील, पण त्याही पेक्षा कठीण आहे देव भेटणं. किती कठीण आहे? तुकोबाराय दृष्टांतासह सांगतात, सोन्याचे पर्वत, करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू. तुकोबाराय म्हणतात, अरे सोन्याचे पर्वत करता येतील. तुम्ही म्हणताल महाराज पेपर बघता का नाही? काय सोन्याचा भाव चाललाय हा, 80,000 कधी ओढलेलं असं झालंय नाही का? मागं पुढं होते आणि तुम्ही म्हणता सोन्याचे पर्वत शक्य आहे का? जावई आला म्हणजे सासऱ्याला थरथरी भरते. अर्ध्या तोळ्यात म्हणतोय का 1 तोळ्याचा हट्ट धरते कोणाला माहित. अशी अवस्था त्याची आहे. 80,000च्या आसपासचा भाव आहे आणि तुम्ही म्हणता सोन्याचा डोंगर कसं शक्य आहे? पण करायचंच म्हटलं अशक्य आहे का? करू शकतो. अवघे रानोरान कल्पतरू. तुकोबाराय त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतात, सोन्याचे पर्वत करता येतील, यात काही विशेष नाही वाटत तुकोबारायांना, पण अवघे रानोरान कल्पतरू. कल्पतरू नावाचं झाड आहे. कुठं आहे? तुमच्याकडे आहे का कुठं? इकडे मग कुठं आहे? जे तर कल्पतरूची उद्याने ज्ञानोबांनी सांगितलं आपल्याला ठिकाण. कुठं? राजधानी भुवन अमरावती. अमरावती म्हणजे ही विदर्भातली नवं बरं. आता तुम्ही सकाळी जाताल तिकडे निघून कल्पतरू आणण्याकरता. अरे कल्पतरू अमरावती म्हणजे जिथं अमरत्व हे सिंहासन, जिथं अमर लोक राहतात त्याला अमरावती म्हणतात. जिथं मरणच नाही त्याला अमरावती म्हणतात. आणि त्या ठिकाणी असलेले हे कल्पतरूचं झाड आहे. काय सामर्थ्य त्या झाडाचं? अरे त्या झाडाचं सामर्थ्य असं आहे की त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसून ज्या ज्या आपण इच्छा कराव्यात त्या त्या आपल्या काय होतात? फलद्रूप होतात. कल्पतरू खाली फळे येती मागितली, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरवितसे. आधी सगळ्या संतांनी सांगितलं की बाबा कल्पतरूचं झाड असं सामर्थ्यवान आहे की त्याच्या खाली आपण ज्या ज्या अपेक्षा कराव्यात आणि त्या त्या अपेक्षा कल्पतरूचं झाड आपलं पूर्ण करतं, असं सामर्थ्य आहे. पण हे झाड कुठं आहे? स्वर्गात आहे. मग स्वर्गातनं ते झाड तुकोबाराय म्हणतात खाली आणून अवघे रानोरान कल्पतरू. तसं आपल्याकडं ऊसाची पिकं रानोरान आहेत, भाताची पिकं रानोरान आहेत नाही का? सगळीकडे आहेत. तशी आम्ही काय करू? कल्पतरूची लागवड करू. रानोरान बागच्या बाग त्याची लावू. सोपं आहे का? अहो मुळात स्वर्गातनं ते कल्पतरूचं झाड आणणं अति कठीण आहे. किती कठीण आहे? स्वर्गात जाण्याकरता पहिल्यांदा काय करावं लागतं हे तर मान्य ना तुम्हाला? स्वर्गात जाण्याकरता पहिल्यांदा मरावं लागतं. बरं मरावं लागतं ठीक आहे, पण मेल्यानंतर स्वर्गातच जाऊ याचा काय नियम आहे का? याची काय गॅरंटी आहे का? नाही नाही. आपण म्हणतो हो स्वर्गवासी म्हणून आपण म्हणतो, पण तुम्हाला काय फोन केलं का मी तिकडे आलोय म्हणून? स्वर्गातच जाऊ याची गॅरंटी नाही. पण ठीक आहे, एकानं पुण्य केलं गेला स्वर्गामध्ये, स्वर्गात जाता येईल, झाड बघता येईल त्याला, पण ते घेऊन खाली येता येईल का हो? स्वर्गातला नियम असा आहे तिथं फक्त इनकमिंग आहे. स्वर्गामध्ये फक्त इनकमिंग आहे, आउट गोईंग तिकडे प्रकारच नाही आहे. स्वर्गातनं पुन्हा महागारी मनुष्य आलाय असं कधी ऐकलं का आपण? छे छे. स्वर्गवासी झाल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकांमध्ये येणं अत्यंत कठीण आहे. येतच नाही. महागारी आला असा कधी इतिहास आपल्याला पाहायला मिळत नाही. असं उदाहरण कधी पाहायला मिळत नाही. वैकुंठातनं तुकोबाराय आले ते वैकुंठ आहे. वैकुंठ आणि स्वर्ग यात फरक आहे. संत तुकोबाराय 2-3 परत मृत्यू लोकांमध्ये आलेले. हा इतिहास वेगळा आहे. पण तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा जर विचार केला तर स्वर्गातनं पुन्हा माघारी येणं अति कठीण आहे.
आणि जरी एखाद्यानं प्रयत्न करून ते झाड आणलंच खाली तर बगीच्याच्या बगीचे आपल्याला करता येतील, पण एवढं करून सुद्धा परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय आणि तेथे हे उपाय न चलती. अशक्य गोष्टी आपण शक्य करू शकू आपल्या जीवनामध्ये, पण भगवंताची प्राप्ती खात्रीनं होईल असं मात्र आपल्याला सांगता येत नाही. पण परिया दुर्लभ असं तुकोबार म्हणतात, दुर्लभ असलेला परमात्मा. पण या संत महात्म्यांनी आपल्या भक्तीच्या जोरावरती त्याला आपला अंकित बनवला. देवभक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत, किंवा जनाबा म्हणतात देवभक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत. भगवत भक्तांचा परमात्मा अंकित बनला हो, मागे पुढे उभा राहू लागला. क्षणभर संतांना सोडून परमात्मा राहू शकत नाही. असं उपासना, अशी कोणती उपासना संत महात्म्याने केली तर नामदारा म्हणतात जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती आणि तेने तुझी प्राप्ती झाली देवा. आणि या भक्तीमुळेच परमात्मा प्राप्त होऊ शकतो, अन्यथा देव भेटणं अत्यंत अत्यंत कठीण आहे. भगवान देखील म्हणतात तरी झडझडून वाहिला आणि ये भक्तीच्या वाटेला ज्या पावसे अव्यंग यधाम माझे. किंवा अजून ज्ञानोपारा सांगतात भगवंताच्या मुखामध्ये उभे भगवान म्हणतात मिया चाड तरी भक्ती न विसंबेगा. माझी चाड म्हणजे आवड, माझी आवड आहे ना, भक्ती विसरू नको, भक्ती कर. आणि अशी उपासना, निष्काम उपासना या संत महात्म्याने केली आणि त्यामुळं त्या सेवेचं ऋण भगवंताच्या शिरावरती झालं. आणि त्याच्या शिरावरती ऋण झाल्यामुळं तुकोबाराय ज्या ज्या वेळेस भगवंताकडे समोर यायचे आणि भगवंताची तुकोबाराची नजर का झाली की देवानं अशी मान खाली घालावी. देव तुकोबाराकडे बघू शकत नव्हता, घाबरत होता देव तुकोबारांच्या नजर देण्याकरता. का? तुकोबाने विचारलं काय देवा असं काय झालं? आणि मग भगवंताने सांगितलं एवढ्या अवतारात तुम्ही माझी उपासना केली, निष्कामतेनं उपासना केली आणि त्या निष्कामतेचं ऋण माझ्या डोक्यावर झालंय. अहो जीवावर आता साधा नियम आहे, एखाद्याकडनं आपण जर उसनं पैसे घेतलं असेल आणि ठरल्या वेळेत जर आपल्या हातनं ते दिलं नाही गेलं, ज्याच्याकडनं आपण घेतलं तो मनुष्य जर कीर्तनामध्ये आपल्या समोर उभा राहिला तर आपण कसं छाती काढून बघतो जगाला, असं नाही का? अहो ते इकडं उभारलं असलं म्हणजे आपण इकडून निघून जातो या का? त्याच्या नजर देण्याची ताकद आपल्यात नाही. मग इथं तुकोबार आहे आणि तुकोबारांचं ऋण देवाच्या डोक्यावरती एवढं झालेलं आहे. आणि तुकोबारा दर्शनाला आल्याबरोबर तुकोबारांना देवाने तुकोबारांना पाहिलं एकमेकाने दोघांना की
देवाने मान अशी खाली घालावी, कारण देवाला कुठं पळता येत नव्हतं, तिथंच थांबावं लागत होतं. म्हणून देव असा मान खाली घालायचा. तुकोबारा म्हणजे देवा मग तुझी मान वर होण्याकरता काय करावं लागेल, काय करावं लागेल. म्हणजे देवाला एवढा आनंद झाला, तुकोबा अहो काय नाही, मला काहीतरी मागा, माझ्याकडनं काहीतरी घ्या. कितीतरी अभंगातून आपल्याला पाहायला मिळते. मागण्याची आस पाये मुखाकडे, पाये तुकोबारा म्हणतात भगवंताची अशी अवस्था होते की परमात्मा भक्तांना म्हणतो घ्या मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. परमात्मा भक्तांना म्हणतो अहो घ्या, निजे प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या. आता म्हणत असेल नाही का, घ्या काहीतरी घ्या, माझ्याकडनं काहीतरी मागा. पण हे संत महात्मे असे आहेत, देवाला काहीच मागत नाहीत. कितीतरी कठीण प्रसंग निर्माण झाला, छे संतांचा हात असा कधी नसतो बुवा. आणि ज्यावेळेस संतांचा हात असा होतो त्यावेळेस तो संत कधी नसतो. हे मी सांगत नाही, तुकोबारा सांगतात. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीचीने धिक त्याचे. हात पसरण्याचा तुकोबारा धिक्कार करतात. संतांचा हात असा नाही, असाच असला पाहिजे. असा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यात वारकरी सांप्रदायिक संत महात्मे जर पाहिले तर ह्यांच्याकडे अपेक्षाच नाही कोणती. आणि त्यामुळे त्यांना मागणं हा प्रकारच नाही. काही मागणे हे अमानुषित, वडिलांची रीत जाणून असो. तुकोबारा म्हणतात मागणं, आणि आमच्या जीवनात छे आम्ही हात पसरणारे संत नाहीत, आम्ही भीक मागणारे संत नाहीत. उलट आमचा असाच हात आहे. आणि बरं वडिलांची रीत मीच नाही, वडील म्हणजे काय, तुकोबारांच्या आधी जे संत महात्मे होऊन गेले त्यांना वडील म्हणतात नाही का. आणि त्या संतांचा जर इतिहास आपण पाहिला, त्या संतांची जर सगळी लक्षणं आपण जर पाहिली तर कितीतरी कठीण प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले, पण यांनी कधी हात पसरला नाही. नामदारांचं उदाहरण पहा, किती अवस्था हालिकाची होती, पण तरी सुद्धा छे भगवंताला काय मागतील अपेक्षाच करू नका. काय झालं आता आठवलं तुम्हाला सांगतो, तुकोबारांच्या शब्दात सांगतो. नामदारांच्या घरी 1-2 माणसं नाही, मग किती
नामयाच्या घरी 14 जणे स्मरती हारी, 4 पुत्र 4 सुना, नित्य ध्याती नारायणा. 14 माणसांचं कुटुंब, त्यात जनाबाई 15वी. एवढ्या माणसाला काय एक लागत नाही हो. अहो सकाळच्या जेवणाला 2 जरी भाकरी एकाला म्हटलं, किती 2च धरा, किती झाल्या 28. आणि एखादा पाहुणा आला, एखादा वारकऱ्याला काय उपाय जातो काय. 30-40 भाकरी तरी कमीत कमी एका टायमाला, मग कमीत कमी 2 टाइम तर खात असतील का नाही. म्हणजे 100 भाकरी दिवसाला कमीत कमी लागायच्या. आणि हे तर बाबा दिवसभर विना घेऊन या करी, उभा राहुळा भितरी, तान भूक हारपली, छंद लागला विठ्ठली, कन्यापुत्र बाप माय. यांचा आठवतो नाही अशी नामदेवांची अवस्था. आणि हातातोंडाची गाठ पडणं सुद्धा अत्यंत कठीण झालं हो. आणि या नामदेवांच्या मंडळी म्हणजे राजाबाई. त्या राजाबाई कुठल्या सामान्य घरातली नव्हती. ज्यांच्या घरामध्ये त्या काळात शेकड्याचे नोकर होते, मोठे सावकार, जे ते मुळात पाहून घ्या तुम्ही, लक्षात तुमच्या येईल. आणि त्या देवाने त्यांचं लग्न जमवलेलं हे नामदेवांच्या घरामध्ये पडलं. आणि आता काय करू नाही का, पदरात पडलं आणि पवित्र झालं असं म्हणतात. तसं नामदेव त्यांच्या पदरात पडलं. काय करावं, तिला राहावंच ना. ज्या पांडुरंगाचं रोज नित्यनेमानं नामचिंतन करते त्या पांडुरंगालाच खालसाल्याशिवाय आपल्या मालकावर फरक पडणार नाही. म्हणून राजाबाई 2 रात्र झाली असताना रात्रीच्या वेळेस उठल्या नामदेवांच्या घरातून, ते थेट निघाल्या पांडुरंगाच्या मंदिराकडं. ताड 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 रागानं चेहरा लाल झालेला, आणि पावलाशी धपा 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 टाकत 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 निघाल्या. जात असताना महाद्वारात गेल्यावर त्यांना वाटलं, अरे आपण बाई माणूस, बरं मग एकदम पांडुरंगाला कसं भांडायचं. मग आधी रुक्मिणी मातेला सांगावं, आणि रुक्मिणी देवाला सांगाल म्हणले. का, कारण आपण डायरेक्ट बोलणं आणि बायकोनी बोलणं यात फरक असतो, बरोबर ना. म्हणजे प्रत्येकाला अनुभव चांगला आहे, मी सांगायची काही आवश्यकता नाही. तिकडनं लवकर कामं होतील म्हणून रुक्मिणी मातेकडं आपला मोर्चा वळवला राजाबाईनं. आणि रुक्मिणी मातेने विचार केला, एवढ्या रात्री राजाबाई अगं का आलीस, का आलीस म्हणजे तुम्हाला जाब विचारायला आले म्हणले. काय जाब आहे, काय विचारतेस, काय विचारते म्हणजे. अहो रात्रंदिवस तुमच्या नवऱ्याचं नामचिंतन करून 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 आमचा संसार वाटोळं केलाय म्हणले ना माझ्या मालकानं. काय चांगलं आहे बाई. राजाबाईचे शब्द आहेत, लावणी लंगोटी झाले ते गोसावी, आमची ठेवाठेवी कोण करी. अरे हे झालं गोसावी म्हणले, गावगाव फिरतं सप्त करत. पण आमची अवस्था काय म्हणले, आमची अवस्था फार बिकट झाली. एवढंच नाही, काय म्हणले, भोपळा हा घ्यावा भीक मागे. भोपळा म्हणजे विना. जुन्या काळात त्याला भोपळं म्हणायची, आता लाकडी विना झाला. जुन्या काळात भोपळाचा विना असायचा. हे भीक मागायची लक्षणं आणि त्यांचे शब्द बरं. हे चांगलं आहे म्हणले. एवढे मोठं कुटुंब आमचं, आणि त्याला हातातोंडाची गाठ भिक्षा मागायची शब्द पडना म्हणले आमची. काय अवस्था सांगा तुमच्या मालकाला. जर माझ्या मालकात उद्यापासून फरक नाही पडला तर नामयाची राजा भली नव्हे. अहो रुक्माबाई विठोबाशी सांगा, भ्राताराशी कागा वेडे केले. रुक्मिणी मातेला जाब विचारला, माझ्या मालकाला काय येडं केलंय. उद्यापासून जर हाटा बाजाराला माझं मालक नाही गेलं तर आज एकांतात तुम्हाला बोलले, उद्या 4 लोकात तुमची आबरू काढल्याशिवाय राहणार नाही, असं दमक दिला कोणी, राजाबाईनं रुक्मिणी मातेला. आता मला सांगा, रात्रीच्या वेळेस जर असं भांडण केलं, रुक्मिणी मातेला बरं वाटलं असं रे. अहो रुक्मिणी मातेनं असं ते ऐकलं, थांब मी सांगते म्हणले. राजाबाई निघून गेल्या. इकडं रुक्मिणी मातेचा पारा चढला. ते धन 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 पाय आपटत आपटत पांडुरंगाच्या कक्षात गेल्या. आणि तिकडं जात असताना देव म्हणले, ज्या आरती पावलाचा आवाज एवढा मोठा येतो या, त्या आरती नक्कीच कुठंतरी भूकंप झालाय. देव घाबरलं बुवा. मग तुमचं आमचं काय घेऊन बसलाय. देव म्हणले काहीतरी घंटा जोरात वाजतीये. रुक्मिणी माता समोर आल्या. रुक्मिणीकडे बघितल्या बरोबर ते म्हणजे, रुक्मिणी अगं एवढ्या रात्री म्हणजे देवा खरं सांगा, तुमचा सर्वात आवडता भक्त कोण आहे.
रुक्मिणीने प्रश्न केल्यावर देवानं क्षणाचाही उसंत न घेता सांगितलं, अगं काय सांगते रुक्मिणी, काय विचारते? आहे नाम्यावरी लोभ माझा, सर्वस्वानं जर मला कोण आवडत असेल, प्राणापेक्षाही प्रिय जर कोण असतील तर ते माझे भक्त, त्यात विशेष करून नामदेवराय. आहे नाम्यावरी लोभ माझा, नामदेवराय माझे अत्यंत लढीवाळ नामा, बाळ माझा ताना, आहे मज विना कोण त्याशी, आहे कोण त्याला, माझा अत्यंत प्रिय जर कोण असेल तर नामदेव आहे. नामदेवाचं नाव घेतल्याबरोबर रुक्मिणी माता म्हणली, वा 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 काय बोलताय म्हणली, नामदेवाचं नाव घेताय, तुमचा सगळ्यात आवडता, जीवापेक्षा आवडता भक्त. अहो जरा जगाकडे बघा, एखाद्या मंत्र्याचा पीए सुद्धा एअर कंडिशन मध्ये राहतोय, आणि तुम्ही जगाचं मालक आणि तुमचा आवडता भक्त त्याच्या घरात आण मिळून नाही खायला, काय तुमचा आवडता भक्त करायचा आहे? असं म्हटल्यावर देव म्हणजे रुक्मिणी काय करू ग म्हणले, मज होणे उदार भक्त माझा, माझ्यापेक्षाही उदार माझे भक्त आहेत, मला काही मागतच नाहीत. बरं ना का माग ना, घ्या 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 म्हणून माग लागतो तरी घेत नाहीत, उलट मलाच सांगतात अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे तुझं न पडे जेणे, तुझे भक्ती विन माय बापा. जेव्हा आम्हाला काय कमी आहे, आम्हा काय उने तुझे नि धर्मे दातारा, अरे आम्हाला काय कमी आहे, छे 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 विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, असं माझे भक्त म्हणतात, माझ्याकडनं काही मागत नाहीत. मग त्यांना मी कसं देऊ? त्यांना नामदेवाला किती वेळा तरी म्हणलं, अरे नामदेवा तू कोणत्याही वार्डामध्ये उभार, पट्ट तुला बिन निवडून आणतो म्हणले, मी म्हणतोय म्हणले, पण काय करू, ते नामदेवराय काहीच मागत नाहीत, काहीच घेत नाहीत, मी तर काय करू म्हणले. मग रुक्मिणी मातेने सांगितले, हो काही लोकाला 4 लोकात घ्यायची सवय नसते, काही लोकाला 4 लोकात घ्यायची सवय नसते. बरं मग टेबला खालनं देऊन बघा की म्हणले. आता हे कोणी सांगितलं? रुक्मिणी सांगते. काय रुक्मिणी बोलते म्हणजे माझ्या नामदेवाबद्दल? अगं माझे भक्त माझ्यापेक्षा उदार असलेले मागतही नाहीत आणि दिलं तर घेतही नाहीत. असं कसं घेत नाहीत? 4 लोकात घेत नाहीत, त्यांच्या घरी नेऊन टाका, आणि घरी नेऊन टाकलं तर घेतील का नाही म्हणले, न कळत टाकल्यानंतर. असं काय हरकत नाही, तुझ्याकरता मी प्रयोग करून बघतो. दुसऱ्या दिवशी नामदेवराय भजनाला निघून गेलेले आहेत, नामदेवराचे आई वडील बाहेर गेलेले आहेत, मुलं खेळतात इकडे इकडे, शाळेत गेले असतील इकडे इकडं, कोणी घरात नाही, फक्त राजाबाई नामदेवराची बायको एकटी झोपली होती. आणि तेवढ्यात दारावरती थाप मारली, आहेत का नामदेवराय? त्या नामदेवरायच्या बायकोला म्हणजे राजाबाईला वाटलं सकाळ सकाळ कोण पाहुणा आलाय, कोणाला माहित म्हणली. का आधीच झालंय थोडं आणि व्यायाम धाडले गोडं म्हणली. आई तर चूल पेटवायला लाकडं नाही ती, आणि ह्याला चहा कुठला करून द्यायचा, त्या चहा होता नव्हता कोणाला माहित, आणि त्याला काय करून द्यायचं. त्या राजाबाईनं आतनं सांगितलं, नामदेव महाराज इथं नाहीत. मग तिकडेच गेल्यात पांडुरंगाच्या मंदिरात, तुम्ही तिकडे जा म्हणली. हा मग ती दारात थापडणारा म्हणतो, अहो मी नामदेवाच्या घरी घ्यायला नाही, द्यायला आलोय. द्यायला म्हटल्यावर राजाबाई ताडकन उठली अशी. पहिल्यांदाच कोणतरी नामदेवाच्या घरी द्यायला आलोय असं म्हणायला लागलं तो. नाहीतर नामयाचे घर सर्वासाठी, यांचं घर सगळ्याला आव जाव घर तुम्हाला असलेलं, आणि आज पहिल्यांदा कोणतरी देण्याकरता आलंय, खरं देण्याकरता आलाय म्हणजे हो. राजाबाईनं दार उघडले, आणि दार उघडल्यानंतर पाहतात समोर एक शिडजी उभारलेला आहे. नकशिकांत दागिने अंगावरती आहेत, हातात अंगठ्या काय, हिरे काय, माणिक काय, मोती काय, ते शिरपेच काय, आणि ते भरे जरीचा अंगारका काय, आणि ते मोजड्या काय, ना असं दिव्य तेज. आणि ते बघितल्यावर तुम्ही कोण? मी? अरे माझं नाव केशव शेठ आहे म्हणले. काय नाव? केशव शेठ. बरं मग तुम्ही नामदेवाच्या घरी आलाय म्हणले. हो ना, हेच घर. हो म्हणले हेच घर आहे. पण तुमचं काय घेतलं, तुम्ही काय घेतलं नामदेवाचं म्हणून द्यायला आलाय? काय सांगू म्हणले, अहो कधी लहानपणी नामदेवाकडनं मी काही घेतलं होतं, आणि त्याच्यापासून मला बरकत मिळाली, आणि त्यामुळं माझा बिझनेस वाढला, आणि एवढा मोठा मी झालो, आणि त्या नामदेवाच्या ऋणातनं मुक्त होण्याकरता मी भेट आणली आहे, तेवढी घ्या. असं सोन्याच्या होनानं भरलेली गोणी
काय शब्द वापरले? सोन्याचे होन, जुन्या काळातले शब्द आहेत. आणि त्यानं भरलेली गोणी, गोणी शब्द आहे. ठिक नव, ठिक 60 किलोचं असते ना. जुनं ज्वारीचं पोतं त्याला गोणी म्हणतात नाही का, गोण्या भरून असं म्हणायचं. आणि तेवढी भरून सोन्याची नाणी, सोनंच मुळामध्ये जड असते ना का, धातू जड आहे. आणि ते गोणी भरून नामदारांच्या घरामध्ये त्या शिडजीनं आणून टाकलं. त्या राजाबाईला एवढा आनंद वाटला. आपलं मालक जर आलं आणि त्याने जर पोतं बघितलं तर सप्त्याला सुरुवातच म्हणली इथं. हाय गच नाही म्हणली. मग आतल्या खोलीत ते सोनं ते सगळं गोणी लावून घेतली, त्यावर झाकून टाकलं सगळं. आता घरात पैसा आल्यानंतर कमी आहे बायकांना आनंद. आता काय सांगू, लगेच आनंद निर्माण झाला. लगेच जाळ्या जळमाटल्या, घरातल्या काढून टाकल्या, सारवण काढलं. हे जुन्या काळातले शब्द आहेत. रंगरंगोटी आता निघाली. जुन्या काळात सारवण, पोत्यार नाही का, ते केलं सगळं. दारामध्ये रांगोळी काढली, सडा टाकलेला आहे सगळं. आणि जिकडं तिकडं थाटमाट त्यात ते 4 सोन होऊन सराव कट्टा जाऊन मोडलं. त्यातनं आलेल्या पैशातनं महिनाभर पुराला असा किराणा माल भरला. तेलाचं डबं काय, तुपाचं डबं काय, तांदळाची पोती काय, गव्हाची पोती काय, अमकं तमकं हे सगळं. पोरांना कपडे, सासऱ्याला कपडे, नंदेला कपडे, मालकाला कपडे, स्वतःला कपडे, काय सगळी लिस्ट काढा तुम्ही. असं सगळं खरेदी पटपट 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 केलं. आणि घरामध्ये पहिल्यांदा नामदारांच्या पुरणवरणाचा स्वयंपाक सुरू झाला. भजे काय, पापड काय, चटण्या काय, कोशिंबऱ्या काय, मसाला भात, साधा भात, काळा भात, पांढरा भात. आता किती सांगू तुम्हाला, फक्त तोंडाला पाणी सुटून देऊ नका. असे सगळे पदार्थ. श्री बालाजी, श्री बालाजी कळलं ना तुम्हाला? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, आणि जी म्हणजे जिलेबी. याला म्हणायचं श्री बालाजी. ती इकडचा बालाजी कधीतरी मिळतो, पण ही रोज मिळते संतांच्या घरी नाही का. असं सगळे पदार्थ तयार झालं. नामदारांच्या मुलाच्या तोंडाला पाणी सुटलं. एवढा स्वयंपाक पहिल्यांदाच घरी बघितला होता. आणि मग कधी एकदा बाबा येत्यात, निवद दावत्यात, आणि कधी खायला मिळतंय असं मुलांना झालं. आणि तेवढ्यात स्वयंपाक उरकल्याबरोबर त्या राजाबाईंनी सांगितलं नारायणाला, नामदाराचा मोठा मुलगा, नारायणा जा आणि तुझ्या बाबाला घेऊन ये म्हणली निवद दावायला. असं ते टिऱ्या पडत सुटलं पडत. स्वयंपाकच तसा होता हो पहिल्यांदा घरात. जे आनंदात उड्या मारत गेलं. नामदार काय, विना घेऊन या करी, उभा रावळा भित्री, किंवा नामा म्हणे तुझे नित्य महत्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. नामदार भजनामध्ये दंग झाले होते. जाऊन नामदारांचा हात धरला पोरांना, बाबा. नामदार एकदम खडखडून सावध झालं. बघतं तर पोर आलंय आपलं. नारायण का रा, काय काम आहे, काय काम आहे? अहो तुम्हाला निवेद दावायला बोलवलंय म्हणले. हा, निवेद दावायला म्हणले? होय. नामदाराने देवाकडे बघितलं, देवा काय भानगड आहे, 4 घरं भिक्षा मागितल्याशिवाय घरातली चूल पेटत नाही आमच्या. पोर म्हणते निवेद दावायला बोलवलंय, असं काय म्हणले? देवाच्या पाया पडले नामदार आहे. पोरासंग निघाले, मंदिरातनं बाहेर पडले. आणि मंदिरातनं बाहेर पडल्यावर आपल्या घराकडे बघितलं. त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी पंढरपुरामध्ये जास्त लोक वस्ती नव्हती. आणि पांडुरंगाचं मंदिर आहे चढावर. असं नामदाराचं मंदिर आहे चढावर. पंढरपुरात ते टेकड्या प्रसिद्ध आहेत, नामदेव टेकडी, विठ्ठल टेकडी. आणि ती उंच टेकडी नामदाराची बी देवाची बी. ह्या टेकडावरनं त्या टेकडावर सहज दिसायचं. नामदारांनी विठ्ठल मंदिरातनं बघितलं आपल्या झोपड्याकडं, तर त्या झोपड्यातून ढणढणून धूर बाहेर निघत होता. नामदार आहे म्हणले, नारायणा स्वयंपाक झालाय म्हणून बोलवायला आला का झोपडं पेटलंय म्हणून बोलवायला आला म्हणले? बाबा झोपडं पेटण्यासारखा स्वयंपाक झालाय, चला म्हणले घरी. असा नामदार गल्लीपर्यंत आले. असा वास सुटला, लोणकड तूप. त्या काळातले ना बघा, आताच्या काळात डालडा नव्हता त्यावेळेस. आणि त्याचा घमघमाट, भज्याचा वास, आणि अमकन तमकन. नामदार म्हणले काय बंदकडे बाबा. दारात रांगोळ्या टाकल्यात, तोरणं उभा केलेले आहेत, गुड्या लावलेल्या आहेत. आतमध्ये नामदाराने प्रवेश केल्याबरोबर बायकोच्या अंगावर भरदरी कपडे आहेत, आई वडिलांच्या अंगावर चांगले चांगले दागिने वगैरे घातलेले आहेत, सगळं मुलांच्या अंगावर चांगले कपडे आहेत. आणि नामदार आतमध्ये गेल्यानंतर हा पूर्ण वर्णाचा स्वयंपाक बघितल्याबरोबर नामदाराने विचारलं राजाबाईला, राजाबाई तुला काय महाराष्ट्र बंपर लॉटरी लागली का काय म्हणली?
असं विचारल्याबरोबर राजाबाईला माहित होतं यांना जर खरं सांगितलं तर उद्यापासून आहे तीच परिस्थिती होणार आहे म्हणजे आपली. पण ती म्हणजे तुम्हाला नसत्या चौकशा करायच्यात काय, आजपासून एक टायमाच्या ऐवजी 4 टाइम खचून खात जा आणि रात्रंदिवस त्या काळ्याच्या गळ्यामध्ये गळा घालून भजन करा म्हणजे. आता मी काय तुम्हाला अडवत नाही म्हणजे. अगं हो 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 राजाबाई बरोबर आहे म्हणजे, भजन करील 4 टाइम खाईल, पण कशामुळं खाईल हे तर सांगते का नाही म्हणले कारण मला काय तुला मिळालं असं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या घरात झाल्यात. ती राजाबाई काही सांगायला तयार होणार आणि नामदाराने पणच केला, राजाबाई जोपर्यंत मला खरं सांगत नाही तोपर्यंत जेवण काय पण पाण्याचा ठेप मी घेणार नाही म्हणले. आता आमच्यासारखा एखादा बुवा असता तर बरं असं तसं असं म्हणले आण म्हणलं होतं नाही. पण ते रामदेवराय होतं, नामदेवराय म्हणले छे जोपर्यंत खरं सांगत नाही तोपर्यंत पाण्याचा ठेप घेणार नाही. आता आली का पंचायत म्हणली, ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं, कशाला चौकशी करायचं, जा की ह्या गावात नाही त्या गावात त्या गावात बिना पैशाचं कीर्तन करा पण जा. पण ते नामदार का ऐकायला तयार होईना. तेवढ्यात जनाबाई आल्या समोर. जनाबाईने सगळा प्रकार माहीत होता, जनाबाईने सगळं बघितलं होतं आणि जनाबाई विचारलं, जने हा काय सगळा प्रकार आहे आणि हा काय प्रकार आहे म्हणल्यावर जनाबाई संत आहेत, खोटं बोलतील का, छे. आणि मग जनाबाईने सांगितलं, शेट्या झाला हरी द्रव्य गुणी लोटी द्वारी. ते राजाबाई तुमची मालकीन रात्री रुक्मिणी मातेला बांधली, त्याचा परिणाम झाला देव शेडीचं रूप घेऊन इथं आला आणि द्रव्य गोणी लोटीद्वारी, द्रव्यानं म्हणजे सोन्यानं भरलेली गोणी तुमच्या दारामध्ये लुटलेली आहे आणि त्याच्यापासून हे सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि असं कळल्याबरोबर मग नामदार देवाकडे तोंड करून म्हणतात, देवा आजी माझी सेवा लाजविली, माझी सेवा लाजवली. अरे याच्यासाठी आम्ही करतोय, छे आमच्या मनात याच्याबद्दल अपेक्षा नाही. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, आमच्या मनात या गोष्टी अपेक्षा छे. आणि मग देवाच्या ऋणातनं मुक्त होण्याकरता ती सोन्याची गोणी बघितली नामदारांनी आणि गावातल्या ब्राह्मणाला बोलवलं आणि त्यांना ती पोतं दाखवलं. कशाचं, सोन्याच्या होनानं भरलेली गोणीचं. आता त्यातले जर थोडं जरी ठेवलं असतं तरी आमच्यापर्यंत नक्कीच पुरलं असतं नव्ह का. पण ते नामदेऱ्या होतं, ती सोन्याची गोणी ब्राह्मणाला दाखवली, सांगितलं जसं नेता येईल तसं घेऊन जा म्हणजे. आणि ते तुकोबराचा अनुवाद करतात, त्याने लुटिले द्विजा आणले तेने लुटिले तुझ्या. ती तुकोबरा म्हणतात नामदारांच्या घरात नेऊन टाकलं. आता घरात नेऊन टाकलेलं कोणाला माहित होतं सांगा बरं, माहित होतं कोणालाच माहित नव्हतं. तरी सुद्धा संतांची वृत्ती अशी आहे की त्याच्यापेक्षा अपेक्षाच नाही. निरपेक्ष उपासना, निरपेक्ष सेवा आणि इतकी निरपेक्ष की त्या सेवेचं ऋण या संतांचं सेवेचं ऋण त्याच्या डोक्यावरती होतं बसतं. आणि मग तुकोबरासारख्या संत महात्म्याला नजर देण्याची ताकद देवाकडे शिल्लक राहत नाही. आणि मग देव म्हणतो काहीतरी मागा, काहीतरी घ्या म्हणून मागं लागल्यानंतर तुकोबरांना वाटलं हे आपलं आराध्य दैवत आहे आणि ते घ्या म्हणून मागं लागतंय. आपण नको तरी किती वेळा म्हणायचं.
बरं लहानानं मोठ्याने घ्या म्हटल्यानंतर नको 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 म्हणणं हा त्यांचा काय आहे? अपमान आहे. त्यांनी घ्या म्हटल्यानंतर आपण घेतलं पाहिजे. पण आता इथं पण आलं. पण काय हो? सगळं वर्णन केलं. रंग असा आहे, डोळा असा आहेत, केस असे आहेत. पण अर्पण काय? पण नाकच नाही हो. नाक नाही म्हणजे वरचं वर्णन काय उपयोगाचं आहे का? काही उपयोगाचं नाही. तसं देव सगळ्या गोष्टी करता तयार आहे. पण तुकोबाई संत महात्मे सगळं देवाचं ऐकायला तयार आहेत. पण काय? ह्या देवाचं वर्म संतांना माहीत आहे. काय? आपण ज्या गोष्टी मागाव्यात त्या गोष्टी देव देतच नाही. त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी परमात्मा देतो. तुम्हाला उदाहरणासह पटवून देतो. ध्रुव बाळाने देवाला काय मागितलं? काय मागितलं? ध्रुव बाळाने मागितलं होय. ध्रुवानं काय मागितलं? अहो बापाची मांडी मागितली. ध्रुव बाळ सगळ्याला इतिहास तर माहिती आहे ना, मी ती जास्त सांगत नाही. त्याच बापाच्या मांडीवरनं त्या ध्रुव बाळाला हाकललं. हिनं जाऊन तपश्चर्या केली आईच्या सांगण्यावरनं. देव प्रसन्न झाला. देवाने विचारलं ध्रुवा काय पाहिजे? काय पाहिजे म्हणल्यावर ध्रुवाने सांगितलं मला बाबाच्या मांडीवर बसायचं आहे. कुठं बसायचं आहे? बाबाच्या मांडीवर. देवाने विचार केला ह्याला मी आत्ता नेऊन बसवील बापाच्या मांडीवर, पण मी काय 24 तास तिथं उभारणार आहे होय? मग ह्याला मांडीवर बसून मी निघून गेल्यानंतर पुन्हा कोणतरी येणार, पुन्हा ह्याला कोणतरी हाकलणार, पुन्हा हा माझ्याकडे येणार, पुन्हा मी इथे येणार. एवढंच काम होय म्हणले मला. मग पुढचा विचार करून देवानं सांगितलं ध्रुवा अरे तुझ्या बापाची मांडी काय मागतो? ती मांडी मरकी आहे. आज आहे तर उद्या नाही. मग तुला मी असं स्थान देतो की तुला तिथनं कोणी ओटच म्हणलं नाही पाहिजे. मग आडळपदी बाळ बैसविला धुरू शिराचा सागरू उपमन्या. ध्रुवानं आडळपद मागितलं नाही, ते भगवंतानं दिलंय, बळानं दिलंय. तुला काय इथं उभारू नको गाड्या, तिकडं उभार, तिकडून तुला कोण पाडणार नाही असं देवानं सांगितलंय. मनानं जर उद्योग केला तर घोटाळा होईल म्हणून सांगितलं आढळपदी बाळ बैसविला धुरू. मला सांगा आढळ पदावर त्या ध्रुव बाळाला बसवल्यानंतर पुन्हा त्या ध्रुवाची त्या देवाची कुठं गाठ भेट झाली का? इतिहास ऐकलं का? आमच्या ठिकाणी भेटलं बाबा, छे छे, त्याच्या ऋणातनं देव मुक्त झाला. तसंच शिराचा सागर उपमन्या. उपमन्य बाळानं सुद्धा काय मागितलं? तो वाटीवर दूध मागितले. पण देवानं काय केलं? पुन्हा तोच विचार केला वाटीवर दूध किती वेळ पुरणार आहे? एका गोटात संपून जायचं. पुन्हा दूध प्यायची इच्छा झाली, पुन्हा मला मागायला येणार. मी काय सारखं सारखं दूध देत बसू आहे? मग देवानं सगळा विचार करून त्याला दूध संघाचा अध्यक्षच करून टाकला. घे लागा तुला किती पाहिजे तेवढं दूध, नाही काय? म्हणजे शिराचा सागर उपमन्या, क्षीरसागर त्याच्या नावावरती करून टाकला. असा देव आहे की ज्या गोष्टी मागाव्या त्या सोडून भलत्याच देतो. म्हणून त्याचं वर्म कळलं. तुका म्हणे त्याच
तुकोबर म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. तर देवाचं वर्म आम्हाला माहित आहे. भक्तीचे ते वर्म जयाची ते हाती. देवाचं वर्म तुकोबरांना माहित होतं. गाठ पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. कितीतरी प्रमाण आपल्याला सांगते. तुकोबरा देवाला आठवण करून देता. देवा तैसा मी मतिमंद नव्हे देवा, यांच्यासारखा मी मतिमंद नाही. तू काय जे देशील ते मी घेणारा नव. तू सांगायचं नाही मी कुठं उभं राहायचं म्हणून. मी ठरवणार मी कुठं उभं राहायचं. ते जमणार नाही आम्हाला. तुकोबराने देवाला स्पष्ट सांगितलं तुझं वर्म मला माहित आहे. ज्या गोष्टी आम्ही मागू त्याच गोष्टी तुला द्याव्या लागतील आणि त्या देत असतील तरच मागतो, अन्यथा आम्हाला मागण्याची आवश्यकता नाही. तुकोबरांचा हट्ट बघून देव म्हणतात अरे कधी न मागणार मागायला तयार झाले, काय हरकत नाही. ज्या गोष्टी तुम्ही मागताल त्याच गोष्टी मी तुम्हाला देईन. मागा. आणि मागा म्हटल्यानंतर मग म्हणतात तुकोबर आहे मागणे ते एक तुझं प्रति आहे. बघ बाबा देवा देशील तरी पाये पांडुरंगा. एक मागणं आहे बघ तुला देणं होतंय का. मागणं मागतं ह्याचा अर्थ तुकोबांना कमी पडलं म्हणून नवं. ते आपल्यासारखं तुमच्या आमच्यासारखं करताय हो. मागणं संत महात्म्याला गरजच नाही काय. तू म्हणतोय म्हणून मागतोय आणि त्या गोष्टी मला मिळत नाही असं नाही, पण तू जर दिला तर अधिक सोपं होईल म्हणून मी तुला त्या गोष्टी मागतोय. एक तुझ्याकडे मागणं आहे, कारण अवघड असलेली संत भेट आहे. बहु अवघड आहे संत भेटी, पण तू जर कृपा केली तर ह्या गोष्टी सहज आम्हाला प्राप्त होतील. अन्यथा महापुरुष संश्रय हा दुर्लभम त्रयमेव येतात. देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. हा महापुरुषाची संगत होणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे. आणि जर देवा यांची संगत म्हणजे संतांची संगत जर मला दिली तर माझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण मागणे ते एक तुझं प्रति आहे. देशील तरी पाये पांडुरंगा. या संतासी निर्वी हे मज देई अनेक तुझे काय न मगे तू. मागणे ते तुझ प्रति आहे.
मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाये पांडुरंगा. या संतांची निर्वी हेची मदती अनेक तुझे काही न मागे तुझ. तुकोबरा देवाला म्हणतात की देवा या संतांची निर्वी हेची चक्रात्मक सांगितलं, हेच मला पाहिजे, अन्यथा दुसरं काहीही नको. हे असेल तर दे, नाही तर निघालो पुढे मी. इतकी ताकद त्या च मध्ये. हेच मला पाहिजेत. काय पाहिजे? संतांची निर्वी. निर्वी म्हणजे काय? निर्वी म्हणजे ताब्यात देणे. मला संतांच्या ताब्यात दे. आणि संतांच्या ताब्यात का मला दिलं की मग मात्र पडवणार आहे ना तर येत आहे. उगाच संताची हे पायी नाही का. देवाची शपथ घेऊन सांगतात बस एकदा संतांच्या ताब्यात मला दे. संतांच्या संगतीमध्ये का मी गेलो की मग मला काही कमी पडणार नाही. मला कोणत्या प्रकारची चिंता राहणार नाही. स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही. किती एका मागणीत किती मागण्या तुकोबारांनी मागितल्या पहा. संतांच्या संगतीत काय नाही, सगळ्याच गोष्टी संतांच्या संगतीमध्ये. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकामध्ये संतांच्या संगतीचं महात्म्य सांगत असताना सांगतात, जाड्यम ध्येयो हरती सिंचती वाची सत्यम मानो नती द्विषती पापमपा करोती चेतप्रसाद यती दीक्षु तनोती कीर्तिम सत्संगती कथय किम न करोती पुंसाम. ते भर्तृहरीने आम्हाला प्रश्न केले, किम न करोती, का संतांच्या संगत का करू नये. काय काय मिळतं संतांच्या संगतीत. पहिला फायदा जाड्यम हरती. जाड्य म्हणजे अज्ञान, अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्राप्ती. ज्ञान कुठं प्राप्त होते हो? संतांच्या संगतीत. ज्ञान प्राप्त होणं सोपं आहे का? ज्ञानोबा सांगतात, जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. अरे ज्ञान सोपं आहे, ज्ञान प्राप्त करणं फार कठीण आहे. आणि त्याच्यात कलियुगात तर अति कठीण आहे. कारण कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करण्या इतकं आयुष्य तुमच्या आमच्याकडे नाही. कलियुगामध्ये आपलं आयुष्य किती हो? अल्प आयुष्य मानवी देह, अल्प जगदिलेचे अर्ध रात्र
भजनाची उगलेच पाहेगा पाहेगा अल्प आयुष्य मानवी देह. कानोबराय सांगतात, अरे तुमचा आमचा कलियुगामध्ये आयुष्य आहे किती? शतगणिले ते किंवा शतवर्षाची गणना. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला. 100 पर्यंत जातो का आपण? 50 म्हणजे अर्ध शतक सुद्धा मारता येत नाही. काही काही वेळेस कसा बॉल पडून कशी दांडी गोल होईल करत नाही आपल्याला. अनेक प्रकारची संकट त्यामध्ये असतात. हे काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, मासी पाक पाकडे तव हे सरे, किंवा क्षणभंगूर नाही भरोसा, किंवा तुकोबर अगदी स्पष्ट सांगतात, क्या जीवने की पकरी आस, हातोलिया नाही तेरा घास. काय तुकोबर म्हणतात, अरे जीवनाची काय अपेक्षा पकडता? हातात घेतलेला घास सुद्धा आत घालायचा का असाच राहायचा? आपल्या हातात आहे वय? आपल्या हातात नाही. ग्रास गिळी सत्ता आपल्या हातात काहीच नाही आहे. हे सगळं त्याच्या हातात आहे. पण जोपर्यंत आहे आपल्याकडं तोपर्यंत नामचिंतन करा. एकदा का ते गेलं की पुन्हा नामचिंतन करता येणार नाही, पुन्हा ज्ञान प्राप्त होणार नाही. पण एकतर बेभरोशाचा नरदी आहे, त्याला काही सांगता येत नाही. पाण्याचा बुडबुडा नाही का, बुडबुडा पाण्याचा फुटलेला तुम्हाला कळतो वय का? सांगून फुटतोय. एवढा सप्ताह झाला म्हणजे फुटणार आहे बरं. मी सांगितलं वय, छे छे काहीच कळत नाही. तसं नानसे द्यायची गॅरंटी नाही हो. आणि त्यामुळं 100 पर्यंत आपण जातो का नाही सांगता येत नाही. पण ठीक आहे, कानोबऱ्या म्हणतात 100 आयुष्य आपलं आहे कलियुगामध्ये. त्यात पुन्हा काय सांगितलं, अर्ध रात्र खाय. म्हणजे 50 वर्ष कुठे गेलं आपलं? वाह, म्हणजे मी न सांगता तुम्हाला माहिती आहे. अर्ध रात्र खाय, 50 वर्ष झोपीत गेलं. 50 गेलं का जास्त गेलो? माणसं रात्री बी झोपतात बघा. मी न सांगता सांगते, म्हणजे किती त्यांना सवय विचार करा. दिवसाही झोपतात नाही काय. म्हणजे 50 पेक्षा जास्त आयुष्य आपलं कुठं जाते या? वाह, हे तुम्हाला मान्य आहे, हे बरं आहे. पण ठीक आहे, आपण दुपारी झोपलोच नाही असं समजा. 50 झोपीत गेलं, राहिलं किती? 50. राहिलेल्या 50मध्ये अजून 3 भाग आहेत. बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, परे ब्रह्मणे कोपिन लग्न, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. एका जगद्गुरूंनी संस्कृतमध्ये सांगितलं आणि दुसऱ्या जगद्गुरूंनी याचाच अनुवाद मराठीत केला. बालपणे गेले निनता, तारुण्यदशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तले चिंता, मरे मागोता जन्मधरी. शंकराचार्य ते सांगतात, तुकोपर ते सांगतात की क्रीडासक्त हा लहान पोर बाल्यावस्थेमध्ये खेळण्यात आसक्त आहे. बरोबर आहे ना? म्हणजे बाल्यावस्थेत ज्ञान प्राप्त होईल का आपल्याला? नाही. बरं ठीक आहे, मग तारुण्यात होते ना? बघा होते ना? नाही, तारुण्यातही नाही. म्हातारपणात नक्की होत असेल आपल्याला, नाही का? म्हणजे बाल्यावस्थेत बी ज्ञान नाही, तारुण्यातही नाही आणि म्हातारपणामध्ये, तिन्ही अवस्था जर आपण पाहिल्या, कोणत्या अवस्थेत ज्ञान प्राप्त होते आपल्याला सांगा? बाल्यावस्था कुठे गेली? खेळण्यात गेली. तारुण्य कुठे गेलं? विषयात गेलं. आणि म्हातारपण कुठं चाललं? चिंतेत. चिंता. वृद्ध असतावत चिंता मग्न, चिंता पाठीमागे लागते.
पोर सांभाळतंय का पंढरपूरला पाठवतंय चातुर्मास कोणाला माहिती. चिंता लागते का नवं लागते ना. म्हातारपणे वृद्धपणे प्रवर्तली चिंता. कोणत्या अवस्थेत तुम्हाला ज्ञान प्राप्त होते मला सांगा. ज्ञान प्राप्त होणं अति कठीण आहे. म्हणून मगाशी सांगितले ज्ञानोबरांचे शब्द, जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी. अरे फार कठीण आहे ज्ञान प्राप्त होणं. पण संतांच्या संगतीत जर तुम्ही आला तर ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. का? जाड्यम हरती. संतांच्या संगतीत कसाही येऊ द्या आणि तो त्याच्यावरती संतांची कृपा का झाली, हा दिठेवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची परितुके महेशीसी. भगवान शंकराच्या योग्यतेचे आपण बनू कधी. संत कृपा दीपक सुज्वल असे. संतांची कृपा आपल्यावरती व्हायला पाहिजे. संतांच्या संगतीत गेल्याबरोबर कसाही असू द्या त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे पहिला फायदा जाड्यता जाऊन ज्ञानाची प्राप्ती संतांच्या संगतीत होते. अजून काय मिळते? अजून मानोन्नती, मानाची उन्नती. कुठं घडते? मान कुठं प्राप्त होतो आपल्याला? संतांच्या संगतीत. घरी मिळतोय मान? अहो चहाचं पाणी मिळालं लवकर. आणि मान कधी मिळावं आपल्याला? मानोन्नती संतांच्या संगतीमध्ये. सप्त्याला गेल्यानंतर बुवाचा काय थाट असतो या. बसायला पाठ, मागं टेकाला पाठ, पुढं ताटाला पाठ, ताटामध्ये वाटीची दाटी दाट नव का, आणि पुढं उदबत्याचा घमघमाट. असा आपला थाटमाट. कुठं? सप्त्याला गेल्यावर, कीर्तनाला गेल्यावर. काय थाटमाट काय सांगू तुम्हाला. त्या ताटामध्ये एवढ्या वाट्या, दुधाची वेगळी, तुपाची वेगळी, श्रीखंडाची वेगळी, बासुंदीची वेगळी, आमटीची वेगळी. आता किती सांगू. ताटामध्ये वाटीची दाटी दाट. कुठलं खावण कुठलं सोडव त्याला कळत नाही. आणि असं कीर्तन करून ही बुवा का घरी गेलं. रात्रीची वेळ असावी, कडाक्याची थंडी बाहेर पडलेली असावी, चांगली थंडी, ह्याच्याकडे स्वेटर नसावं. आणि तिथं घरी पोचल्यानंतर लाईट गेलेली असावी, म्हणजे दाराची बेल बंद पडलेली असावी. आणि हे मग हाक मारते, दार वाजवते, कडी कणकण 5 मिनिटं वाजवते, कुडकुड. आतनं काय रिस्पॉन्स येत नाही. कप उभारतं. इकडं मानोन्नती आणि इकडं दार उघडा लवकर. बराच वेळ कडे वाजवून झाल्यानंतर हाक मारतं, ऐकलं का? बराच वेळ ओरडल्या, 5-10 मिनिटं कुडकुडून गेल्यावर मग हात नाव देतो, दम नाही का? का इकडं मानोन्नती आणि इकडं दम नाही का? त्यात 5 मिनिटं निघून जाते तिथनं बाहेर यायला. आणि मग कसं तरी दार उघडलं जातं. आणि दार उघडल्याबरोबर, दार उघडल्यावर मांजर कसं घुसतात तसं घुसतं यात घसकन एकदम. आणि समोरच पडलेली चादर, उशी, काय जे असेल ती लेकरांनी घाण का केलेली असं ना, तसंच उचलतंय, तसंच एकटं हातरते आपलं, तसंच दुर्मळून झोपतंय. इकडं ताटाला पाठ, टेकाला पाठ. आणि घरी काय नाही. सकाळी उठल्या लगेच चहा. वय छे चहा तर सोडा, नाश्ता बी नाही. सकाळचं दुपारचं जेवण एकत्रच गड्याला. आणि ती बी बेत कसा? करवती बेत. करवती बेत कळला का तुम्हाला? करवती बेत कळला? तुमच्यात आहे का कर? अहो करवती बेत याचा अर्थ असा आहे, आमचे बाबा सांगायचे, सुताराची करवत कशी चालती? कशी चालती? करकर न हो, वळिंब्यात चालती. वळिंब्यात चालती ना. ते रेश मारले असते बघा लाकडावर, तशी चालती. बरोबर ना? एक लेवलनं अशी. तसं घरी गेलं की एक लेवलनं जेवण. हात असाच चालतो बघा, असा 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 होत नाही. भाकरी पिठलं, भाकरी भाकरीतनं उठलं की पिठल्यात, पिठल्यातनं उठलं की तोंडावर.
एकाच लेवलने हात चालतो. इकडं गुलाबजाम नाही, इकडं चटणी नाही, इकडं कोशिंबिरी नाही, इकडं सुधारच नाही. छे 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 छे. हे सगळं बाहेर गेल्यावर पण घरी आलं की करवती बेत, आपलं सुतारी बेत नाही का, असा करवती बेत एक लेवलनं हात चालतोय. आणि ही संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर मानोन्नती, आपल्याला मानाची उन्नती आपल्या होते, मान सन्मान प्राप्त होतो. कुठं? केवळ संतांच्या संगतीमध्ये. इतका फायदा सांग. तेव्हा अजून वाचेला पवित्रपणा कुठं होतोय? संतांच्या संगतीमध्ये. माझ्या सत्यवादा चेत वाचा केले बहुत कल्प. वाचेला पवित्रपणा आपल्या येतो. अज्ञापक वाल वाचा सिद्धी पावाल नाही का. हे कुठं? संतांच्या संगतीत राहिलं तर इतके पाहिजेत. किंवा तुकोबरे अगदी स्पष्ट सांगतात, संत सज्जनी मंडळी संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. एका जनार्दनी संत पूर्ण करते किंवा मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. अरे ज्या ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या त्या संत महात्मे पूर्ण करू शकतात. पण चांगल्या बरं तर कोणी काय बी घेऊन जावं तसं नाही जमत. तिथं ज्या चांगल्या इच्छा आहेत, चांगल्या अपेक्षा आहेत, त्या संत नक्कीच पूर्ण करणार, यात काही संशय नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या संगतीमध्ये मिळत असल्यामुळं या संतासी निर्वी हेची मदत आहे, हेच मला पाहिजे, अनेक तुझे काही न मागे तुझं. अजून मला दुसरी कोणती अपेक्षा नाही. किंवा मगाशीच प्रमाण आपण पाहिलं, अनेक काही नाही मागणे. तेव्हा अजून काय मागणं नाही. सुख नको, संपत्ती नको, राज्य नको. याचा चाड म्हणजे आवडच आम्हाला ह्याची, ह्या गोष्टीची नाही आहे. तुझे भक्ती विना माय बापा, तुझ्या भक्तीशिवाय आम्हाला काही नको. संतांच्या संगतीशिवाय दुसरं काही आपल्याला मागायचंच नाही. पण ह्या गोष्टी देण्याकरता देवा तुला उदार व्हावं लागेल. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे आता, आता शब्द घातला. आता शब्द काय हो? चालू वर्तमान काळ आहे. आता आता तो उदार हो. म्हणजे आता उदार हो म्हणजे देव आधी उदार नाही होय, बरोबर ना. आता उदार हो, मागच्या वर्षी उदार नव्हता, असं झालं ना. आता उदार हो का असं म्हणण्याचं कारण असं आहे की परमात्मा उदार आहे, पण त्याला एक सवय आहे. काय सवय आहे? आधी काहीतरी घ्यायचं आणि मग द्यायचं. घेसी तेव्हा देसी, आईसा अससे उदार. काय करू देवा तुमचे कृपणाचे द्वार. तसे तुम्ही कृपण आहात, काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही, फुकाट देत नाही, ह्याचा अर्थ थोडक्यात नव्हता. पण आता आमच्याकडं काय आहे, आम्ही तुला काही देऊ शकणार नाही. म्हणून तुका म्हणे आता उदार तू होई. देवा आता उदार हो आणि काय कर, मज ठेवी पायी संतांची या शब्दातनं अंगुली निर्देश होतो. त्यांच्याकडे बोट करून दाखवतात
की या संतांच्या म्हणण्याच्या पाठीमागं बरंच मोठं कारण आहे. कारण संतांचं चिन्ह अंगावरती धारण करणारे, संतांचा वेश घेणारे, संतांसारखं वागणारे, संतांसारखं दिसण्याचा प्रयत्न करणारे भरपूर संत आपल्याला पाहायला मिळतात. अशांच्या संगतीत जर ठेवताल तर परिणाम आपणा अपाय त्याचे संगती. सुखी जेणे व्हावे जगणे व्हावे, सुखी जेणे व्हावे जगणे खळाचे संगती उपयोगाचे, खळाचे संगती उपयोगाचे, खळाचे संगती उपयोगाचे आपणा अपाय त्याचे नाथांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. खळाचे संगती उपयोगाची नाही, आपणा अपाय त्याचे संगी. अरे आशांच्या म्हणजे डुप्लिकेटाच्या ज्या संगतीत राहताल तर आपल्याला जीवनामध्ये अपाय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांची संगत नको. दुष्ट तो दुर्जन दुरीत धरावा, संग न करावा पापी यांचा. सर्पाचे ते पिल्लू सान म्हणून पोसले, त्यासी पानं दिले अमृताचे. कितीतरी आपल्याला विवेचन करता येईल. म्हणून आशांच्या संगतीत नको, मग यांच्या संगतीत. यांच्या म्हणजे कोणाच्या? निवृत्ती संत सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई जिथे आपण नारायण जपतसे, ज्ञानोबरायादी भावंड, म्हणजे अगदी पुंडलिकरायापासून ते निळोबरायापर्यंत जी आपली संत मालिका सांगितली जाते, या कोणत्याही संतांच्या ताब्यामध्ये मला दे. यांची संगत जर माझ्या जीवनामध्ये झाली तर मला कोणत्या गोष्टी कमी पडणार नाहीत. म्हणून तुका म्हणे आता उदार तो होई, मज ठेवी पायी संतांची ज्ञानेश्वर. कीर्तन सेवा आटपली, च्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे. दत्तात्रेय जन्मोत्सव. आपल्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. थोडक्यात सांगतो, आता जास्त वेळ घेत नाही, आपला टाईम संपून गेला मगाशीच. नाथ संप्रदाय, ज्याला आदिनाथ संप्रदाय म्हणतात, दुसरा आहे आनंद संप्रदाय आणि तिसरा आहे चैतन्य संप्रदाय. नाथ संप्रदाय म्हणजे ज्ञानोबरादी संत महात्मे, म्हणजे अगदी नामदेवराय, त्यानंतर विसोबा केचर नामदेवराय, चोका मेळा, बंका मेळा, कर्म मेळा, ही जी आमची परंपरा आहे त्याला नाथ संप्रदाय म्हणतात. दुसरा प्रकार आहे आनंद संप्रदाय, म्हणजे जो निर्गुण निराभास, जेतून उद्भवला सगळं ब्रह्मास, आदी नारायण म्हणते त्याच तो सर्वांचा आदी गुरु, त्याचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्रिस उपदेशित, आत्रिपाद प्रसारित, श्री अवधूत दत्तात्रेय. दत्तात्रेय परंपरा, सहस्त्र अर्जुन एक दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तव दान, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण, झाली संपूर्ण परंपरा. ही नाथ संप्रदाय परंपरा. त्याला म्हणजे एकनाथ महाराज, नाथ म्हणजे एकनाथ महाराज, हे आदिनाथ गुरु, ती नाथ महाराजांची परंपरा म्हणजे नाथ संप्रदाय. हा आनंद संप्रदाय. आणि तिसरा प्रकार आहे तो चैतन्य संप्रदाय. म्हणजे पुढं माघ वारीमध्ये आपल्याला जो म्हणतो ना आपण, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथून हंसरूपी ब्रह्माबुद्धे श्रीहरी. हे 3 परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये दत्तात्रेय परंपरा, त्याला आनंद संप्रदाय म्हणतात. दत्तात्रेयांचा जन्म कधी झाला, का झाला, कसा झाला, आपण तिची कथा ऐकणारच आहोत. आणि दरवर्षी आपण ऐकत आहात. आणि तिन्ही देव, त्यांचं प्राकटीकरण आणि त्याच्या पुढं मग विश्वगुरू कसे झाले वगैरे सगळा याच्यात आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते दत्तात्रेयाच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा नामोत्सव चालू आहे. असाच नामोत्सव, अशीच सेवा भगवंतांनी दत्तात्रेयांनी आपल्या हातनं करून घ्यावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम द्यायचा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई.
संतासी निरवी हेची माझ बोला संतासी